नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या मेंटरशिप लेक्चर सिरीज मध्ये एक जो आपल्या स्टडीचा, आपल्या पेपरचा, आपल्या अभ्यासाचा, आपल्या परीक्षेच्या टार्गेटचा आणि ओव्हरऑल आपल्या क्षेत्राचा सर्वात मोठा जर की पॉइंट असेल किंवा सर्वात मोठा कर्दनकाळ कोण असेल किंवा ज्याच्या कुणामुळे आपण बर्बाद होत असू किंवा आपण आबाद होत असू, जिंकत असू, तर ती गोष्ट आहे डिसिप्लिनची आहे. मग ती परीक्षा आपली कुठलीही असो, परीक्षा आपली राज्यसेवा असो, ती परीक्षा आपली संयुक्त पूर्व मुख्य असो, ह्या सगळ्या परीक्षेमध्ये आपल्या सगळ्याला समजतंय, माहिती आहे की आपण करू शकतो, आपल्याला करायला येतं. आपण इथं उभारून मी करू शकतो सांगतो, मला असं वाटतं मी करू शकतो, मला असं वाटतं मी करायला पाहिजे, मी करणार असं मी इथं कॉन्फिडेंटली सांगतो. आणि मी हाही विचार करतो की मला करायला पाहिजे, मी करण्याचं नियोजन करतो, मी त्या नियोजनाच्या पद्धतीने कामालाही लागतो. पण गोष्ट अशी आहे की आपण या बॉर्डर लाईनवर थांबलेले आहात आणि आपल्या प्रत्येकाला आपला गोल स्टार्ट करायचा आहे. या स्ट्रक्चर पासून ठरवायचंय मला राज्यसेवेकडे जायचंय, मला ठरवायचंय कंबाईनकडे जायचंय, पण मी कन्फ्यूज आहे, मी हे करू का ते करू. मला इतिहास वाचायचा आहे पण मला भूगोल न वाचायची भीती वाटते, मला सायन्स करायचंय पण माझं हिस्ट्री घालायची भीती वाटते, मला ऑफलाईन करायचंय पण ऑनलाईन करायची भीती वाटते आहे, मला पुस्तक संदर्भ वाचायचेत पण मला ते वाचायची भीती वाटते, मी नोट्स वाचू असं मला वाटतंय. पण मी काय करू या गोंधळामध्ये मी इथं खूप वेळ घालवत आहे. तर तुम्हाला गरज आहे ती डिसिप्लिनची. डिसिप्लिनची गरज, डिसिप्लिनचा अर्थ नेमका काय असतो? डिसिप्लिनचा अर्थ आहे आपण आपल्याशी जे करण्याचं ठरवलेलं आहे त्याचं पालन करणे आणि आपल्याला काय वाटतं या बेसिसवर प्लॅनिंग न करता परीक्षेसाठी काय पाहिजे त्याचं प्लॅनिंग करणे आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्याला अभ्यास करावासा वाटतो, अभ्यास करायचंय, या क्षेत्रामध्ये पास व्हायचंय, पण शिस्त कोणाला नको आहे. मला ठरवलं मी सकाळी 7 वाजता बसायचंय तर मी 8 पर्यंत पोहोचतोच, 9 पर्यंत कसं ना कसं पोहोचतो, कधी कधी 10-11 वाजता पोहोचतो, पण पोहोचतो. ह्याला ड्युटी म्हणतात, रेस्पॉन्सिबिलिटी नाही. आणि जोपर्यंत तुम्ही रेस्पॉन्सिबिलिटी घेत नाही तोपर्यंत तुमच्याकडे शिस्त यायचा प्रश्न येत नाही. कारण शिस्त येते, त्या शिस्त शब्दामध्ये दंड येत असतो, शिस्त या शब्दामुळे शिक्षा येत असते. डिसिप्लिन तोडल्यामुळे आपल्याला दंड लागतो, शिक्षा लागत असते. नावच आहे शिस्त. जर ते पालन केलं नाही तर त्याला शास्ती लागते. शास्ती म्हणजेच दंड लागतो आणि दंड आपल्याला भरावा लागतो. परीक्षेमध्ये दंड भरावा लागतो आपल्याला घरी. या वर्षानंतर पुन्हा एमपीएससी करायला मिळणार नाही. मग आपण आत्ता स्वतःला का बांधून घेत नाही? म्हणजे काय करायचंय? जे ठरवलंय ते प्लॅनिंग इम्प्लिमेंट करणे आहे. मी कसे अभ्यास कसा काय करू शकतो? मी झोपून अभ्यास करतो, मी हसा मोबाईलमध्ये हातात मोबाईल घेऊन मी वाचतो, ऐकतो, त्याला अभ्यास नाही म्हणत. ही ड्युटी नाविलाजाने आहे. अभ्यास अभ्यासासारखं करावा लागतो. कॉन्सन्ट्रेशन मला वाटतं तसं मी ठेवेल असं नाही चालत. परीक्षेसाठी जे लागतं ते करेल आहे. मी पेपर कसं सॉल्व्ह करतो वाटेल तसं सॉल्व्ह करतो, मधले 2-4 इकडले 2-4 तिकडले 2-4 आणि पेपर फिनिश करतो. ते नाही आहे. आवडत नसलं तरी करावं लागेल, करायला जमत नसेल तरी करायची सवय लावावं लागेल जर गरज असेल तर. काही गोष्टी वेळेत बसत नसतील तरी बसवावं लागेल, याला शिस्त म्हणतात. नाही पण मला कसं रात्री 12 वाजल्याशिवाय जेवायची सवय नाही, पण ते धोकादायक आहे, ते वाईट आहे. तर आपल्याला 9 वाजता जेवायची सवय लावून घ्यावी लागणार आहे. जर आपण ती लावून घेतली नाही तर आपली हेल्थ खराब झाल्याशिवाय राहणार नाही. नाही पण माझी सवय आहे, माझी सवय हे माझी मर्जी आहे, आयोगाची नाही आहे.
आयोगाला म्हणजेच आपल्या आरोग्याला काय पाहिजे ते करणं गरजेचं आहे. आपल्याला काय वाटतं ते नाही, आपल्याला काही वाटत असतं. म्हणून लक्षात ठेवा, आपण या स्पर्धेत आहोत. या स्पर्धेमध्ये रेस सगळ्यांची इथून सुरुवात झालेली आहे आणि या रेस पासून प्रत्येक जण पुढे जायला निघालेला आहे. या पद्धतीने पुढे जायला निघालेला आहे. कॉम्पिटिशन तुमचं इथून पहिलं या तुमच्या सेक्युअर झोन मधून बाहेर निघा. ज्याला आपण म्हणतो की एक सॉफ्ट कॉर्नर आहे आपल्या लाईफ मध्ये आपल्या सगळ्यांचं. ते जो बॉक्स आहे ना, हा बॉक्स तोडायला शिका. तुम्ही विशिष्ट कवच लावून जगत आहात, दररोज स्वतःला बांधून ठेवून जगत आहात. नाही मला असंच जमतं, मला असंच आवडतं, मी एवढंच करू शकतो, मला असंच करता येतं. हे जे सॉफ्ट कॉर्नर्स आहेत आपल्या आजूबाजूला लावलेले, ते ब्रेक करा आहे. आणि तुम्हाला जे लाड करतात त्या लाडातूनही बाहेर पडा आहे. तुमचे भाऊ बहीण आई वडील सांगत असतात, नाही तुला हे जमत नाही, तुला एवढं जपतं, तू असं करू नको, एवढा त्रास करून घेऊ नको, एवढं डिफिकल्टी हे एवढं हेवी करून घेऊ नको, एवढं टेन्शन घेऊ नको. फेकून द्या सगळं आहे. हे ऐकायला आणि कोणतरी केअर करतंय हे बघायला बरं वाटतंय, पण ती रियालिटी नाही. कारण ते सॉफ्ट कॉर्नरच तुम्हाला या झोनच्या बाहेर निघू देणार नाही, या झोनच्या बाहेर निघू देणार नाही. आणि तुम्ही या झोनच्या म्हणजे सिक्युरिटी बॉक्सच्या बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथली स्पर्धा कळणार नाही. इथली स्पर्धा हे कळणारच नाही. जगात जी स्पर्धा ज्या लेवलची जशी चालू आहे ती कळणारच नाही. आणि ही स्पर्धा कळण्यासाठी या सिक्युरिटी बॉक्स मधून बाहेर पडा. मला वाटतंय, परीक्षेला काय वाटतंय यामध्ये काही ठेवू नका आहे. माझं काय वाटणं आहे हे जर परीक्षेच्या वाटण्यावर बसत नसेल तर उपयोग नाही. मला वाटतं याच्या बाहेर निघूच नाही आपण आहे. परीक्षेपर्यंत इथं खूप आनंद मिळतो, समाधान राहतं. परीक्षे दिवशी बाहेर पडावंच लागतं. देन मग हे अवाढव्य जे आहे ते बघून भीती वाटायला लागते. कारण मी माझ्या स्वतःच्या मनावर बनवलेल्या शिस्तबद्ध असलेल्या बॉक्समध्ये जगत होतो. ती शिस्त नसून सिक्युरिटी होती आहे. शिस्त कधी येते, जेव्हा आपण मैदानात उतरून अनेक कामं करतो, अनेक वेळा करतो, अनेक लोकांसोबत करतो, अनेक विषयासोबत करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं चॅलेंजेस फेस करावा लागतो. आणि तेच चॅलेंजेस आपल्याला लिमिटेशन आणत असतात. आणि त्या लिमिटेशन ओळखता आल्या तर आपण बाहेर पडू शकतो. आणि हे स्वतःचं जे बॅरियर आहे हे स्वतःचं आहे. आपण स्वतः तयार केलेला खयाली पुलाव आहे. तो बॅरियर हा बॉक्स अगोदर तोडायला शिका आहे. हे बॉक्स तोडलात की मग इथं कॉम्पिटिशनचा बॉक्स आहे. ही जगाची स्पर्धा आहे. हे इथं मेन्स दिलेला वर्ग आहे. जो मेन्स दिलेला वर्ग हा या माध्यमातून जो तुम्हाला पुढे जाऊ देत नाही, याला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला अजून स्पर्धा करावी लागणार आहे. याच्यामध्ये अनेक वेळा मेन्स दिलेला वर्ग इथं बसलेला आहे, खूप मोठा खड्डा करून बसलेला आहे. याला तोडायचंय तर तुमची लेवल, तुमचा अभ्यास, तुमचा सराव एवढ्या लेवलला वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे इंटरव्ह्यू देऊन बसलेला वर्ग आहे. त्याच्यानंतर इथं पोस्ट होल्डर वर्ग आहे, ज्याच्याकडे कुठली ना कुठली पोस्ट आहे. तोही ते खड्डा करून बसलेला आहे. त्याचं म्हणणं आहे की मी बघतो पुढे कसं जातो तू आहे. तर तुम्हाला हा बॅरियर तोडणं गरजेचं आहे. आणि मी सध्या कुठल्या बॉक्समध्ये आहे, मी इथंच आनंदी आहे. मी कंप्लीट इथं आनंदी आहे. हॅपीनेस इथं मी पाहण्याचा प्रयत्न करतोय. पण लक्षात ठेवा, इथल्या या हॅपीनेसच्या बाहेर पडा, त्याशिवाय तुम्हाला जग कळणार नाहीये कुठं काय चाललेलं आहे. हा सिक्युरिटी बॉक्स पहिला ब्रेक करा. त्याच्यानंतर या सिक्युरिटी सोबत इथली जी स्पर्धा आहे ती स्पर्धा ज्या लेवलची आहे त्या लेवलला पोहोचण्यासाठी आपल्याकडे काय लिमिटेशन्स आहेत, काय कमी अधिक होतं याचा विचार करणं, या पद्धतीने त्याच्याबद्दलची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. मेंटरशिप यासाठीच चालू आहे. एक्झॅक्टली माझं आत्ता काय चुकलंय, काय चुकतंय, मी काय करायला पाहिजे, मी काय करू, या पद्धतीने माझं स्ट्रक्चर अभ्यासाचं परीक्षेपर्यंत प्रॉपर वेळेने चाललं पाहिजे, यासाठी हा घटक आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतोय, आपण निवडलेला हा बॉक्स आता टप्प्याटप्प्याने काढायला शिका. थोडं थोडं ह्या बॉक्सच्या बाहेर पडा. मग इथल्या स्पर्धेतून तुम्हाला कळेल की आपल्याला या लेवलला पोहोचावं लागेल आहे. आणि जेव्हा तुम्ही इथली लेवल गाठाल तेव्हा कळेल की इथं एक दोन मेन्स दिलेला विद्यार्थी आहे, ज्याची तयारी, ज्याचं प्रिपरेशन तेवढा क्वालिटी लेवलचा आहे. त्या लेवलला पोहोचण्यासाठी आपल्याला इथून इथपर्यंत स्पर्धा करावी लागेल. इथपर्यंत हा वर्ग कुठली ना कुठली इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेला आहे. तर त्याच्या लेवललाही आपल्याला पोहोचावं लागेल. आणि काही लोक आहेत ज्यांच्याकडे कुठली ना कुठली पोस्ट आहे, आणि पोस्ट असण्याचा कॉन्फिडन्स वेगळाच असतो.
आणि तोही वर्ग आपल्याला इतकं पुढे जाऊ देत नाही. ह्याही वर्गाच्या लेवलचं आपलं प्रिपरेशन व्हावं लागतो, तेव्हा आपल्याला इथलं गोल साध्य करता येतं, त्या टार्गेटला आपल्याला पोहोचता येतं. आणि ह्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचे जे बॅरियर्स आहेत ते कधी आपल्याला सॉल्व्ह करता येतील, जेव्हा आपण डिसिप्लिन इम्प्लिमेंट करू. माझं आत्ता आजपासून जे काही प्रिपेअर चालू आहे त्या प्रिपरेशनला राईट वे मध्ये मला इम्प्लिमेंट करावं लागेल आहे. स्वतःवर काही चाबूक चालवावं लागेल, स्वतःसाठी काही बंधनं टाकून घ्यावे लागतील आहे. आपल्याकडे आहे ते पोटेन्शियल उद्या बाहेर निघतं, त्याला आज आणावं लागेल. जे आज मी करतो ते आत्ता सुरू करावं लागेल, कारण मला वाटतं मी करू शकतो आणि करत आहे, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि काही लोकांनी करून बसलेला आहे, काही लोकांचा अनेक वेळा करून झालेला आहे. मग करून बसलेले, करून झालेले यांच्या तुलनेत करू शकणारे कुठे आहेत? कुठेच नाही आहेत. मग आपण त्या अंधारात राहण्यात काही पॉईंट नाही, जर आपण तसं काही प्रिपेअर करत नसू तर आहे. म्हणून लक्षात ठेवा, मला आज आत्ता त्या पद्धतीने तसं प्रिपेअर करणं गरजेचं आहे ज्यावर मला पोहोचणं आवश्यक आहे. हे एवढे बॅरियर्स आपल्याला पूर्ण करावे लागतील, तेव्हा आपल्याला आपला गोल साध्य करता येतो आहे. मित्रांनो, आपलं गोल चांगला असून आणि गोल बद्दल आपण कमिटेड असून चालत नाही. आपण आपल्या कामाची शिस्त आणि कमिटमेंट इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. हे जसं जेव्हा इम्प्लिमेंट व्हायला लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण काम करायला लागतो. तुम्ही सगळेजण हुशार आहात, करू शकणारे आहात, करावं असं वाटणारे आहात, पण तुम्ही काहीतरी करत नाही आहे. आणि ते काहीतरी सुरू व्हावं यासाठी एक दोन गोष्टीची शिस्त लावायला शिका आहे. थोडासा व्यायाम, थोडंसं रिव्हिजन, थोडंसं रिडिंग, थोडंसं क्लास, थोडंसं सेल्फ स्टडी, थोडंसं क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या सुरू करा आणि त्या कन्सिस्टंट करायला लागा. शिस्त लागायला लागेल, पण शिस्त लावल्याशिवाय आपली कामं पूर्ण होणार नाहीत आणि वेळेत पूर्ण होणार नाहीत. यासाठीच आतापर्यंत मेंटरशिपमध्ये जेवढं मी सांगत आलोय त्याचं एक्झिक्युशनसाठीचा हे एक व्हिडिओ होता. आणि आपल्या सगळ्यांना इथून पुढच्या कालावधीमध्ये राज्यसेवा असो की कंबाईन असो, ह्या दोन्हीसाठी या माध्यमातून विशेष मेंटरशिपच्या माध्यमातून आपला प्रिपेअर करण्याचा कंप्लीट प्लॅन आणि कंप्लीट एक्झिक्युशन मी जसं लास्ट लेक्चरमध्ये बोललोय त्याप्रमाणे इथून पुढच्या कालावधीमध्ये मिळणार आहे. पण दररोज किमान 15 मिनिटं मी तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड नेमकं एक्झॅक्ट काय करायचं आहे, आत्ता काय करायला पाहिजे, आत्ता आपली स्थिती कंडिशन काय असायला पाहिजे, इथून पुढे महिन्याभरात कसं असलं पाहिजे, परीक्षेपर्यंत म्हणजे राज्यसेवा ऑलमोस्ट 3 महिने आणि कंबाईन ऑलमोस्ट 5 महिने, या कालावधीमध्ये आपण डेली कन्सिस्टंट या माध्यमातून त्या टार्गेट पर्यंतचा प्लॅन करतोय, विचार करतोय की आपल्याला प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे याच डेडलाईन मध्ये काय गोष्टी अचीव करणं गरजेचं आहे, पुढच्या डेडलाईन मध्ये काय अचीव करणं गरजेचं आहे, ह्याबद्दल आपण प्लॅन करत आलोय. इथूनही पुढे तसाच प्लॅन करणार आहोत. पण एक शिस्त ही गोष्ट अशी आहे, सगळ्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन करणारा मोठा सूत्रधार आहे आणि त्या सूत्रधाराला आपण जर जपलो नाही तर आपल्या आयडिया, आपले प्लॅन, आपले स्ट्रक्चर टोटली कोलॅप्स होतील. फक्त ते इमॅजिनेशन राहतील, विजन राहतील, एक्झिक्युशन होणार नाही. आणि एक्झिक्युशनसाठी आपल्याला शिस्तची आवश्यकता आहे आणि ती आज आत्ता थोड्या टप्प्यामध्ये लावायला सुरुवात करा. हा घटक न चुकता विशेषतः अंमलात आणायची सुरुवात लगेचच करा आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.